नमस्कार, मी सानिया. सानियाज क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात प्रथम आपल्या चॅनलकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला 14 जानेवारी 2025 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो. संक्रांती हा आपल्या भारतातील महत्त्वाचा सण आहे. मी तुम्हाला मकर संक्रांत 2025 ची संपूर्ण माहिती मराठीत सांगणार आहे. कोणत्या रंगावर आली आहे वाहन, कशावर बसली आहे वाहन व वस्त्र कोणते आहेत, कोणत्या दिशेने जात आहे, दान काय द्यावे, वज्रकामे, पुण्यकाल, फल काय आहे, अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सानियाज क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण नेहमी 14 जानेवारीलाच येतो. 13-15 जानेवारी संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. मकर संक्रांती नंतर हा दिवस तिळातिळाने मोठा होत जातो तर रात्र मात्र लहान होत जाते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री शके 1946च्या मकर संक्रांतीचे फल. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 मध्ये सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाल. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 ते संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहेत. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व कालात द्यावयाचे दान. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिलपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. संक्रांतीमध्ये वज्रकामे. दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. ती सोमवार दिनांक 13 जानेवारीला भोगी असणार आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजेच किरीदिन असणार आहे. तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचे एक वेगळेच महत्त्व आहे. त्याचप्रमाणे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी
तुम्हाला मकर संक्रांत 2025 विषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी लगेच आपल्या सानियाज क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.